तर संडे म्हटलं ना आमच्या नवरोबाला असं काहीतरी सुचतं बरं का. सकाळीच मासे घेऊन आले होते. रात्रीच मी म्हटलं होतं मला लवकर उठवू नका, तरी पण ह्याने 7 वाजता उठवलं होतं आणि एअरपोर्ट जवळ असल्यामुळे ना असा नजारा मला रोजच बघायला भेटतो. पण हा काही प्रकार ना मला समजलाच नाही. एकच टोमॅटो, एकच ॲपल आणि एकच द्राक्षाचे बोंडूस घेऊन आले होते. आता एवढा सगळा पसारा ना फक्त एकाच कारणामुळे, की त्यांना लवकर जेवण बनवून द्यायचं होतं. आता त्यांना लवकर जेवण म्हणजे तरी 10 वाजल्या होत्या बरं का. 10 वाजता जेवण दिलं आणि हेच कारण आहे की मी जेवण बनवायला कंटाळा नाही करत. आणि आबिरने सगळा पसारा करून ठेवला होता. त्याने केलेला पसारा सगळा आवरून मी पण फ्रेश वगैरे झाली होती. नंतर त्याच्यासाठी एक मँगो कट केला आणि माझ्यासाठी एक ॲपल कट केलं आणि मी ना सगळं काम आवरून नंतर फ्रेश झाली होती आज, कारण मला सेल्फ केअर करायचं होतं थोडंसं. नंतर ते दोघंजण झोपी गेले होते जेवण वगैरे करून आणि माझं चालू होतं असं. मला टाईम हवा असतो त्याच्यामुळे मी सगळी कामं आवरते आणि नंतर माझं चालू असतं. आणि ती छोटे छोटे मासे होते ना, ती मी आज फर्स्ट टाईमच बनवले होते बरं का. कारण माझ्या नवऱ्याला माशाची एवढी आवड आहे ना, ते खूप सारे प्रकार घेऊन येतात. त्याच्यामुळे आज त्यांनी पहिल्यांदाच आणले होते आणि मी पहिल्यांदाच बनवले. त्यांना आवडले पण. आणि ही ड्रेसना घालण्याचं काहीच कारण नव्हतं, तरी पण मी वेअर करून बसले होते माझ्या आवडीसाठी. आजच्यासाठी एवढंच. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.